लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे. आजच रात्री 12 वाजता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओत आपल्याला जाणून घ्यायची आहे. अगदी काही मिनिटांपूर्वीच ही अपडेट समोर आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजना अखेर प्रतीक्षा संपली. होय, अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. सर्वात मोठी लाडकी बहीण योजनेची अपडेट आजच्या व्हिडिओत आपल्याला जाणून घ्यायची आहे. मात्र सर्व लाडक्या बहिणींना नेहमीप्रमाणे आम्ही विनंती करतो की आपण व्हिडिओला लाईक नक्की करावं. आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली असते. अगदी अचूक वेळी हे अपडेट येत असतात. तेव्हा आत्ताच व्हिडिओला लाईक नक्की करा. आमच्या सर्व ताईंना, सर्व बहिणींना नम्र विनंती आहे व्हिडिओला आपण लाईक करावं. आणि हो, जर शक्य असेल तर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा फेसबुकवरून तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि तुमच्या नातलगांना देखील आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही आनंदाची वार्ता, ही आनंदाची बातमी व अपडेट नक्की पोहोचेल. चला तर या महत्त्वाच्या अपडेटला आपण सुरुवात करूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत आपण ही अपडेट जाणून घेत आहोत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता नक्की कधी मिळणार याबाबत सर्वच बहिणींना मोठी उत्सुकता लागून राहिली होती आणि आता या संदर्भात फार मोठी अपडेट आलेली आहे. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की आत्तापर्यंत 5 हप्ते शासनानं वाटलेले आहेत. आणि हो, एक अपडेट अशी सुद्धा आहे की जी तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की ज्यांचे पैसे यायचे राहिले आहेत. म्हणजे काय, तर जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत एकूण 5 हप्ते शासनाने वितरित केले, परंतु अजूनही अनेक महिला अशा बाकी आहेत ज्यांना अजूनही त्यातले काही हप्ते आलेले नाहीत. तर ते उर्वरित पैसे देखील कधी येतील या संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली आहे. ती अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल. तर बघा, आता आपण गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं आपल्या राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही योजना गरजू गरीब महिलांसाठी आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला किती पैसे जमा होतात? 1,500 रुपये जमा होतात. बरोबर, आतापर्यंत 1,500 रुपये जमा होत आहेत, परंतु आता मात्र त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. लक्षात घ्या, आज रात्री 12 वाजता तुम्हाला जो हप्ता मिळणार आहे तो 1,500 नसून 2,100 रुपये असणार आहे. वर्तमान जे सरकार आहे त्याची मुदत 26 तारखेला संपते आहे. लक्षात ठेवा, आज 21 तारीख आहे. 26 तारखेला सध्याच्या सरकारची मुदत संपेल, तोपर्यंत नवीन सरकार स्थापन होईल. आता काल निवडणुका संपल्या, बरोबर, 20 तारखेला, आणि 23 तारखेला निकाल लागेल. परवा निकाल लागेल. निकालानंतर आता नक्की कोण सरकार स्थापन करतं हे आपल्याला पाहावं लागेल. आता जे नवीन सरकार येईल त्यावरती ठरेल की आता तुम्हाला पुढचा हप्ता 2,100 मिळणार की 3,000. महायुती सरकार जर आलं तर 2,100 रुपये हप्ता मिळणार आहे. जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3,000 रुपये त्या ठिकाणी महिन्याला मिळणार आहेत. परंतु आताची जी मोठी अपडेट आहे ती म्हणजे आता सरकारने ताबडतोब, जसं सांगितलं होतं की निवडणूक झाल्याबरोबर आम्ही पैसे देऊ, तर आज रात्री 12 वाजता 2,100 रुपये थेट तुमच्या खात्यात येणार आहेत. मग जो त्याच्या पुढचा जो हप्ता असेल तर तो ठरवला जाईल की सरकार नक्की कोणतं आहे. चला आपण पुढे बघूया. बघा, अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी या योजनेचा उल्लेख करत आहे. जर काँग्रेस ची जी महाविकास आघाडी आहे त्यांचं जर सरकार आलं तर महालक्ष्मी योजना लागू केली जाणार आहे आपल्या राज्यामध्ये. आणि जर महायुतीचं जर सरकार कायम राहिलं तर लाडकी बहीण योजना पुढे 5 वर्ष कंटिन्यू चालवली जाईल. जर विरोधी पक्षाचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजना येणार आहे की ज्या अंतर्गत 3,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर बघा, जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना माहिती आहे, जुलैपासून पैसे आपल्याला मिळाले. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. तुमच्यापैकी जवळपास 90% महिलांना त्या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये मिळालेले असतील. बरोबर, ऑक्टोबर महिन्यातच हे पैसे महिलांना देण्यात आले आहेत, 15 ऑक्टोबरच्या आधी.
मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता नक्की कधी मिळणार याची. डिसेंबरच्या हप्त्याची प्रत्येकजण त्या ठिकाणी वाट पाहतोय. आता एकीकडं या योजनेवरून जर आपण पाहिलं तर विरोधकांनी महायुती सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सुरू केली आणि महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला योजना सुरूच करायची होती तर तुम्ही 2-2.5 वर्ष वाट का पाहत, म्हणजे तुम्ही वाट पाहण्याची गरज नव्हती. तुम्ही निवडणुका तोंडावर आल्यानंतर योजना का बरं सुरू केली, असा त्यांनी आरोप केलाय. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. आणि आता आता हे सोडून द्या, हा सगळा राजकारणाचा भाग आहे. आता हे महत्त्वाचं आहे की या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे. हो, सर्वात मोठी अपडेट आहे, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत होती आणि ती अपडेट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची. बघा नेमकं मुख्यमंत्री काय बोलले, काय म्हणाले ते आता आपण इथं बघूया. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. बघा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय की आम्ही डिसेंबरचा हप्ता, आता मध्यंतरी चर्चा सुरू होती की डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्यांचे एकत्र हप्ते दिले जातील, म्हणजे डिसेंबरचे 2100 रुपये आणि जानेवारीचे 2100, असे टोटल 4200 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील असं बोललं जात होतं. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की दोन्ही हप्ते नाही, परंतु डिसेंबरचा जो हप्ता आहे म्हणजे 2100 रुपये जे आहेत, तर हा डिसेंबरचा हप्ता मतदान झाल्यानंतर, आता मतदान काल 20 तारखेला संपन्न झाले, पार पडले, आपण देखील मतदान केलं असेल, तर मतदान झाल्यानंतर हा हप्ता आम्ही जमा करणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना बघा ते काय म्हणाले, आता 1500 मिळणार की 2100 की थेट 3000 रुपये मिळणार, कारण एका सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही सुद्धा महिलांना त्या ठिकाणी 3000 रुपये देऊ महिना, दर महिन्याला. तर आता पैशाबाबत नक्की ते काय बोललेत बघा. तर पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणाले 10 दिवस थांबा, मी तुम्हाला जेलमध्ये टाकतो. बघा उद्धव ठाकरेंचं वाक्य होतं, ते म्हटले की तुम्ही 10 दिवस थांबा, तुम्हाला जेलमध्ये टाकतो, म्हणजे एकदा निवडणुका होऊ द्या, सरकार स्थापन होऊ द्या, एकनाथ शिंदेंना आम्ही जेलमध्ये टाकून देऊ, जेल बंद करू. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आला का, एकनाथ शिंदे विचारतात की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली म्हणून तुम्हाला हा एवढा राग आलाय का. सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा, असं त्यांनी महिलांना आवाहन केलंय. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. आमची नियत साफ आहे, हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही, म्हणजे हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाहीये. निवडणूक झाल्यानंतर, बघा हे वाक्य महत्वाचं आहे की निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरी या ठिकाणी बोलत होते. आता आज 21 तारीख आहे, काल 20 तारखेला मतदान संपन्न झालेलं आहे आणि आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागून राहिली की ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं होतं त्यानुसार आता हे पैसे नक्की कधी येणार. आता याच्यामध्ये थोडीशी जी एक त्याला आपण म्हणतो की टाईमलाईन, ती थोडीशी लक्षात घ्या. आज 21 तारीख आहे, काल आपण मतदान केलं, परवा म्हणजे 23 तारखेला आपल्या या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे, बरोबर. आणि 26 तारखेपर्यंत सध्या जे सरकार आहे की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तसंच 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत, तर यांचं सरकारची जी ज्याला म्हणतो आपण की हे सरकार किती तारखेपर्यंत त्या ठिकाणी अस्तित्वात राहील, तर त्याची जी टाईम लिमिट आहे तर ती 26 तारीख आहे. म्हणजे अजून 5 दिवस हे सरकार सत्तेत असणार आहे. म्हणजे सरकारला आता सध्या निर्णय घेता येत आहेत, सरकार अजूनही निर्णय घेऊ शकतं. 5 दिवस त्यांच्या हातात अजूनही सत्ता आहे. 26 तारखेमध्ये, आजचा दिवस झाला तर 6 दिवस त्यांच्याकडे सत्ता आहे. आणि म्हणून जर सरकारची इच्छा असेल आणि जसं त्यांनी बोललं की निवडणूक झाल्याबरोबर आम्ही पैसे जमा करू, तर आता त्यांना पैसे जमा करायला काहीही हरकत नाही. आणि म्हणून सोशल मीडियामध्ये जे मोठ्या प्रमाणावर सध्या चालू आहे की लाडकी बहीण योजनेबाबत फार मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे की आजच रात्री 12 वाजता, हो आज रात्री 12 वाजता सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
1500 रुपयांवरून थेट 600 रुपये वाढ करून 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आज रात्री 12 पासून जमा करायला सुरुवात होईल. लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींना आनंदी करण्यासाठी सरकारचा हा फार मोठा प्रयत्न आहे. अशा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती पोस्ट व्हायरल होत आहेत. आता त्या पाठीमागचं सत्य असत्य हे आपल्याला लवकरच कळेल. अगदी काही तास बाकी आहेत आणि लवकरच 12 वाजतील आणि आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज त्या ठिकाणी येऊ लागतील. तेव्हा प्रतीक्षा करूया. जसं मुख्यमंत्री बोलले आहेत की निवडणूक झाल्याबरोबर आम्ही पैसे जमा करू, काही तास बाकी आहेत, आपण त्या ठिकाणी पाहूया. परंतु त्याहूनही मोठी गोष्ट अशी की जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात आणि त्यातल्या त्या 3 योजना मी काल सांगितल्या होत्या. कोणत्या त्या 3 योजना? तर त्याच्यामध्ये श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी योजना, या 3 योजनांचे पैसे जर तुम्हाला सध्या मिळत आहेत की जे 1500 रुपयांपेक्षा जास्त आहेत किंवा 1500 रुपये आहेत, 1500 रुपये आहेत, तर तुम्हाला इथून पुढे म्हणजे आता आज रात्री जो 12 वाजता हप्ता येणार आहे तर तो हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तोच काय तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत. सोबतच आतापर्यंत तुम्हाला जे पैसे मिळाले तर त्याचीही वसुली कदाचित लावली जाऊ शकते. मी कदाचित म्हणतो, 100% नाही, परंतु सोशल मीडियावरती पोस्ट व्हायला होत आहेत की या 3 योजनांचे पैसे ज्या ज्या महिलांना मिळत आहेत त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वसुली ही लवकरच लावली जाऊ शकते. मित्रांनो, माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओमधून बाहेर पडता पडता व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींना, बहिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि या योजनेचे सगळे अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करा. कारण लाडकी बहीणच नाही, अशा अनेक योजना आहेत ज्यातून तुम्ही वर्षाला लाखो रुपये मिळवू शकता. हो, अगदी लाखो रुपये मिळवू शकता. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट करून सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळाले आणि 6व्या हप्त्याबाबत तुमची अपेक्षा नक्की काय आहे, की 2100 रुपये मिळावे की 3000 रुपये मिळावे. तुम्हाला नक्की काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.